खरं म्हणजे मनी लॉन्ड्रिंगची केस ही भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांवर चालायला पाहिजे, प्रधानमंत्र्यांवर चालायला पाहिजे आणि त्यांना अटक केली पाहिजे। नक्कीच माजी मुख्यमंत्री तेलंगणाचे केसीआर राव यांच्या कन्येला काल अटक केली। सो कॉल्ड मद्य घोटाळा, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना अटक केली। एका महिलेला, त्या माजी खासदार आहेत, चौकशी पूर्ण झाली पण त्यांना अटक केली। हे दबाव तंत्र। खरं म्हणजे इतका मोठा इलेक्ट्रॉल बॉन्डचा घोटाळा समोर आला, हजारो कोटी रुपये, ब्लॅक मनी, म्हणजे काळा पैसा, भ्रष्टाचाराचा पैसा, धंद्याच्या बदल्यात चंदा। ज्या कंपनीचं टर्नओव्हर 150 कोटी आहे, ती कंपनी 300 कोटीचा निधी देते, म्हणजे हा कोणीतरी त्यांना काळा पैसा दिला आणि तो पैसा इथे आला। औषध कंपन्या, 6 औषध कंपन्या, औषधं महाग का झाली तुम्हाला कळलं असेल। शेकडो कोटी रुपये औषध कंपन्या आणि हॉस्पिटल्सनी भारतीय जनता पक्षाला दिले। गेमिंग कंपन्या, जुगार, लॉटरी ऑनलाइन याने हजारो शेकडो कोटी रुपये भारतीय जनता पक्षाला दिले। ज्यांच्यावर ईडीची कारवाई सुरू आहे, ज्यांच्यावर छापे पडले, त्या कंपन्यांनी भारतीय जनता पक्षाला पैसे दिले। खरं म्हणजे मनी लॉन्ड्रिंगची केस ही भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांवर चालायला पाहिजे, प्रधानमंत्र्यांवर चालायला पाहिजे आणि त्यांना अटक केली पाहिजे। तुम्ही विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटका करता आणि तुम्ही सगळा हजारो कोटीचा लुटमार आणि दरोडे टाकून मोकळे राहता आणि वर आम्हाला नीतिमत्ता शिकवता। आपचे 2 मंत्री तुरुंगात आहेत, आज कविता जेलमध्ये गेल्या, आमच्या लोकांना धमकवलं जात आहे। पण ही त्यांची शेवटची निवडणूक आहे। त्यानंतर तपास यंत्रणा, काल राहुल गांधींनी सांगितलंय ना, काल राहुल गांधींनी सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या एक्स्ट्रॉशनला म्हणजे हप्तेबाजीला या केंद्रीय तपास यंत्रणांनी मदत केलेली आहे, वसुली एजंट म्हणून काम केलंय, त्या सगळ्यांची चौकशी बीजेपीचे सरकार गेल्यावर होईल। सर, ज्याप्रमाणे आपण बघतोय तर असं सुरू राहिलं आणि पुन्हा एकदा जर हेच सरकार आलं तर ही लोकशाही ही संपुष्टात येईल आणि हुकुमशाही हुकुमशाही सुरूच झालेली आहे। पण मी खात्रीनं सांगतो, ज्या पद्धतीचा इलेक्ट्रॉल बॉन्ड घोटाळा, भ्रष्टाचार समोर आलेला आहे आणि तो फक्त शहरापुरता मर्यादित नाही तर गावातल्या शेवटच्या माणसापर्यंत मोदींचा सिर्फ मैं खाऊंगा हा मेसेज गेलेला आहे। या इलेक्ट्रॉल बॉन्ड घोटाळ्यामध्ये ना खाऊंगा ना खाने दूंगा नहीं, मैं और मेरे लोग खाएंगे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।